नमस्कार श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, पुढे जाण्याआधी एक नम्र विनंती. आपण जर अद्याप आमच्या श्राव्य कथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉनवर क्लिक करावं. श्रोते हो, सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेल्या विविध रहस्य कथा सादर करत आहे. या सिरीजमध्ये आज मी आपल्याला बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे अज्ञाताचे गूढ. या कथेचा पुढील भाग दुसरा. टिल्लूंनी धावताना आपल्या खिशातील टॉर्च काढून पेटवला होता. इतर सर्व गोष्टींचं जरी त्यांना विस्मरण होत असलं तरी टॉर्च घ्यायला मात्र ते विसरले नव्हते. ते दिवसा उजेडीही कधी कधी त्या टॉर्चचा उपयोग करत असत. ठेचाळत अडखळत धापा टाकत टिल्लू धावत होते. केवळ आवाजाच्या रोखाने टिल्लूंनी ती जागा शोधून काढली. गोळीबाराच्या आवाजापेक्षा त्या विव्हळण्याच्या आवाजाने ते जास्त घाबरले होते. आपल्याला काहीतरी भयानक दृश्य पाहायला मिळेल असं त्यांना वाटत होतं. आपण गोदावरीबाईंच्या कुंपणाजवळच उभे आहोत हे त्यांच्या लक्षात आले. टॉर्चच्या प्रकाशात त्यांना त्या कुंपणापलीकडील जागा दिसत होती. कुंपणाजवळ येताच त्यांनी तो विव्हळण्याचा आवाज पुन्हा ऐकला. कुंपणावरून उडी मारून टिल्लू पलीकडच्या बाजूला गेले. टॉर्चच्या मंद प्रकाशात त्यांनी एक विलक्षण दृश्य पाहिले आणि ते ओरडले, "कोण? अरविंद?" अरविंद जमिनीवर पडून विव्हळत होता. टिल्लू त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले, "अरविंद, काय झालं काय?" त्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण लागलीच ते किंकाळी फोडून बाजूला झाले. तो काही अपघात नव्हता. अरविंद कशात तरी पाय अडखळल्यामुळे पडला असावा असं त्यांना जे प्रथम वाटत होतं ते बरोबर नव्हतं. टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी त्याच्या हातात काही चमकताना पाहिले. ते पिस्तूल होते. टिल्लूंनी दोन्ही हातांनी आपले डोळे झाकून घेतले. अरविंदच्या मस्तकावर झालेल्या जखमेतून सारखं रक्त वाहत होते. काय करावं या संबंधी ते विचार करू लागले. थोड्याच वेळात त्यांनी अरविंदला पाहिले होते. संध्येने जर मकरंद बरोबर विवाह करण्याचं निश्चित केलं तर अरविंदला अतिशय धक्का बसेल असं गोदावरीबाई म्हणाल्या होत्या ते त्यांना आठवले. टिल्लूंच्या शरीरावर शहारे आले. आपल्या एका हातात अरविंदने पिस्तूल घट्ट पकडले होते. संध्येचा नकार मनाला लावून त्यानं आत्महत्या केली होती याबद्दल त्यांची पूर्ण खात्री होती. टिल्लू खाली वाकले आणि म्हणाले, "अरविंद?" पण त्यांना उत्तर मिळाले नाही. अरविंदने काही हालचाल केली नाही. त्याचा श्वासोच्छ्वास बंद झाल्याचं दिसत होतं. सर्वत्र भीषण शांतता पसरली होती. बिचाऱ्या टिल्लूंची गाळण उडाली होती. काय करावं ते त्यांना समजेना. ते उठून उभे राहिले. अरविंदला स्पर्श करण्याची त्यांना हिंमत नव्हती. त्यावर दृष्टी फेकण्यासही ते तयार नव्हते. हा काही मेला नाही, मरणे शक्य नाही, पण तेव्हा मी काय करू तरी काय? हे असलं मला काही माहिती नाही, काही अनुभव नाही याचा. टिल्लू म्हणाले, "बाळ अरविंद, जरा थांब, मी डॉक्टरला घेऊन येतो." असं म्हणाले आणि ते धावत सुटले. प्रथम गोदावरीबाईंच्या इथे जावं असं त्यांना वाटलं, पण बिचाऱ्या गोदावरीबाई अगोदरच त्रासलेल्या आहेत. जर ही भयंकर गोष्ट आपण त्यांना सांगितली तर त्यांना धक्का बसेल. ती त्यांना सावकाश मागवून सांगावी असं त्यांना वाटलं. शिवाय संध्या तिथेच असेल. अरविंदाशिवाय संध्या त्यांनी पूर्वी कधी बघितली नव्हती. जेथे अरविंद तिथे संध्या असायचीच. तिलाही या बातमीने धक्का बसेल या विचारानं टिल्लू आपल्या घराकडे धावत सुटले. संध्येने जर मकरांच्या मागणीला होकार दिला असता तर ती स्वतःलाच त्या अपघाताबद्दल जबाबदार समजेल. धावताना टिल्लू स्वतःशीच मोठ्याने बडबडत होते, "अरविंद, हे काय केलंस तू? यापेक्षा जास्त जरा धैर्य अंगाशी असायला पाहिजे होतं तुझ्या." वेड्यावाकड्या मार्गाने धावत पळत ते कसेबसे आपल्या घराजवळ पोचले. त्यांच्या घरासमोर एक मोटर उभी होती. ती आपलीच मोटर असावी अशी त्यांची कल्पना होती. ही मोटर मोठी होती, भपकेबाज होती. ते धावत घरात शिरले आणि टेलिफोनकडे गेले. ते डॉक्टरांचा नंबर फिरत होते. तोच पाठीमागून त्यांना कोणीतरी हाक मारली. "बाळाभाऊ, जरा थांब," ते मागे वळून म्हणाले. "मला टेलिफोन करायचा आहे." पण लागलीच त्यांची चर्या बदलली. "कोण? धनंजय? आणि तुम्ही इथे काय करताय?" "छान प्रश्न विचारलात बाळाभाऊ." धनंजयाच्या शेजारी उभा असलेला छोटू म्हणाला, "तुम्ही इकडे तारावर तारा करा आणि आम्हाला ताबडतोब निघून येण्याबद्दल हुकूम सोडा."
आमची सर्व महत्वाची कामं सोडून आम्ही इकडे आलो तर तुम्ही विचारता तुम्ही इथे काय करताय म्हणून. थांब छोटू, धनंजय त्याला इशारा करत म्हणाले. इथं काहीतरी भानगड झालेली दिसते. बाळाभाऊ, तुम्ही इतके घाबरले काय? केवळ 32 रुपयांसाठी तुम्ही इतके कासावीस होणार नाहीत हे मला माहिती आहे. तुम्ही घाबरलेलात आणि थरथर कापत आहात. तुमच्या हाताला रक्त पण लागलंय. बिचारा टिल्लूंना आपले हात स्वतःच्या हाताकडे पाहायचं धैर्य होईना. ते आपले हात मागे लपवत म्हणाले, ते अरविंदचे, बिचारा अरविंद. धनंजय, त्याने आत्महत्या केली. काय बाळाभाऊ, नीट सांगा, कोणी आत्महत्या केली? अरविंद फारच चांगला तरुण आहे तो. तो त्या झाडीत पडलाय, मरतोय बहुतेक. धनंजयांनी बाळाभाऊंना पकडले आणि त्यांना घेऊन ते दाराकडे निघाले. हो पण थांबा, मला फोन करायचा आहे, टिल्लू म्हणाले. ते नंतर पाहता येईल, धनंजय म्हणाले. अगोदर मला त्या जखमी माणसाकडे घेऊन चला. आणि बाळाभाऊ, आधी ती हकीकत सांगा बघू मला नीट. तो कोण आहे? त्याने काय आत्महत्या केली? छोटूने टिल्लूंचा दुसरा हात पकडला आणि ते तिघही धावत बाहेर निघाले. धनंजयने आपला टॉर्च पेटवला होता. अरविंदाचे संध्यावर प्रेम होते, पण ती मकरंदाबरोबर लग्न करणार आहे. आणि नंतर मी गोळीबाराचा आवाज ऐकला, विवळण्याचा आवाज पण ऐकला, आणि हातात पिस्तूल घेतलेला व जमिनीवर पडलेला अरविंद बघितला, आणि त्याचे डोके. ते जाऊ द्या, धनंजय म्हणाले. मनात ते टिल्लूंना शिव्या देत होते. केवळ त्यांच्या मैत्रीमुळे ते मोटारीनं तिथे निघून आले होते, आणि चोरीऐवजी प्रेमभंग झालेल्या कोणीतरी मूर्ख तरुणाच्या आत्महत्येच्या प्रकरणात त्यांना स्वतःला गुंतवावे लागणार होते. निदान यावेळी तरी टिल्लूंकडून जास्त माहिती मिळणे शक्य नाही हे त्यांना समजत होते. टिल्लू खूप घाबरले होते. धनंजय त्या ठिकाणी पोचले आणि धनंजय खाली वाकून त्या तरुणाची त्यांनी तपासणी केली. हा तर जिवंत आहे, ते म्हणाले. नंतर त्यांनी टॉर्चच्या प्रकाशात त्याच्या हातातील पिस्तूल पाहिले आणि आजूबाजूकडे लक्ष दिले. जखमी तरुणाने आपल्या उजव्या हातात पिस्तूल पकडले होते. त्याचं एक बोट पिस्तुलाच्या चापावर होते. त्यानेच आपल्या मस्तकावर पिस्तूल झाडले आणि आत्महत्येचा प्रयत्न केला हे धनंजयने लागलीच ओळखले. नंतर धनंजयाने त्याच्या जखमीकडे लक्ष दिले. ते छोटूला म्हणाले, छोटू, तुझा कोट त्याच्या अंगात घाल. आणि बाळाभाऊ, तुम्ही घरी जाऊन तुमच्या डॉक्टरांना फोन करा. ते येईपर्यंत तुम्ही घरातच थांबा आणि नंतर त्यांना इथे घेऊन या. होय होय, मी येतो. बाळाभाऊने बोलण्यास सुरुवात केली, पण धनंजयानेच त्यांना थांबवले. आता अरविंदाचा श्वासोश्वास पुन्हा जोराने सुरू झाला होता आणि तो हालचाल करत होता. थांबा बाळाभाऊ, तो शुद्धीवर येते, धनंजय म्हणाले आणि ते खाली वाकले. मुळीच बोलण्याचा प्रयत्न करू नका, ते अरविंदला म्हणाले. पण त्यांचा सल्ला न जुमानता अरविंद मोठ्या कष्टाने म्हणाला, मी मारले. बाळाभाऊ खाली वाकले. अरविंदच्या मस्तकातून रक्त वाहत आहे या गोष्टीचा त्यांना विसर पडला. आम्हाला माहिती आहे अरविंद, आम्ही समजतो. तू काही बोलू नको, सर्व ठीक होईल. मी डॉक्टरांना घेऊन येतो. आणि हे धनंजय तुझ्याजवळ उभे आहेत. पण तरीही अरविंद बोलण्याचा प्रयत्न करत होता. मी तो म्हणाला. मी आत्महत्या केली असं तो म्हणेल असं सर्वांना वाटलं होतं, पण त्याऐवजी अरविंद म्हणाला, त्याला मी ठार मारले. ते ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्याला? तुला म्हणायचंय तरी कोण? टिल्लू म्हणाले. अरविंदने आपले डोळे पुन्हा मिटून घेतले आणि तो मृतवत पडला. धनंजय, त्याच्या बोलण्याचा अर्थ काय? टिल्लूंनी विचारले. तो काय म्हणाले ते तुम्ही ऐकलत ना? त्याला मी मारले असं तो का म्हणाला? खरं म्हटलं तर त्यांनी स्वतःलाच मारलंय. धनंजय उठून उभे राहिले. त्यांची मुद्रा गंभीर दिसत होती. तो खात्रीने बेशुद्धीत बरळत असावा, छोटूने सुचवले. तसे असेल किंवा खरोखरच याने कोणावर तरी पिस्तूल झाडले असेल, धनंजय म्हणाले. बाळाभाऊ, मगा तुम्ही मकरंद म्हणून कोणाचं तरी नाव घेतलं. कुठली तरी संध्या त्या मकरंद बरोबर लग्न करणार आहे असं तुम्ही म्हणालात. हा तुमचा मकरंद राहतो कुठे? तेवढेही तुम्हाला नाही माहीत, टिल्लू म्हणाले. तो गोदावरीबाईंकडे राहतो. नाही धनंजय, तसं शक्य नाही. तुमचा हेतू मी समजलो. तुमचे म्हणणे की अरविंदाने मकरंदचा खून केला आणि नंतर आत्महत्येचा प्रयत्न केला, धनंजयने वाक्य पूर्ण केले. बाळाभाऊ, याखेरीज त्याच्या या वाक्याचा दुसरा अर्थ करता येत नाही. त्याचं ते वाक्य आणि तुम्ही सांगितलेली हकीकत यावरून माझा तसा तर्क आहे. पण खरा प्रकार काय आहे ते आपल्याला लगेच शोधून काढता येईल. हा मकरंद कुठे सापडेल ते सांगा.
टिल्लू त्यांच्याकडे आश्चर्याने क्षणभर पाहत राहिले आणि नंतर एकेकी चालू लागले. आंबा, चालला कुठे? त्या घरात चाललोय. मकरंद तिथेच असणार. पण तितक्यात ते विव्हळल्याने खाली पडले. सांभाळा, नाहीतर अंधारात पाय मोडून घ्याल, धनंजय म्हणाले आणि ते टॉर्च घेऊन पुढे झाले. पण बाळाभाऊ टिल्लू काही एखाद्या झाडाच्या बुंद्याला किंवा वेलीला अडकून पडले नव्हते, तर त्यांच्या अंगाखाली आणखीन एक आकृती पडली होती. तो इसम 2 झाडांच्या मध्ये पडला होता. त्याचे डोळे आकाशाकडे लागले होते आणि तो ठार झाला होता. तिथून घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असलेल्या बाळाभाऊंना छोटूने घट्ट पकडले होते. हात मकरंद काय? धनंजयांनी विचारले. टिल्लूंनी आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते. मकरंदचा सुंदर चेहरा आता अरविंदाप्रमाणे विद्रूप झाला असेल या कल्पनेने त्यांना डोळे उघडण्याचे धैर्य होईना. छोटूने त्यांच्या हाताला जोराने चिमटा काढला. त्यांनी डोळे उघडले. समोर पडलेले प्रेत मकरंदाचे नव्हते. तो कोणीतरी अज्ञात इसम होता आणि त्याचे सर्व केस अगदी पांढरे शुभ्र होते. टिल्लू ओरडून म्हणाले, हा मकरंद नव्हे, हा संध्येचा रहस्यमय माणूस. धनंजयांना टिल्लूचा राग आला. त्यांनी धनंजयांना अद्याप व्यवस्थित काही माहिती सांगितली नव्हती. ते म्हणाले, बाळाभाऊ, आता गूढ भाषा बोलण्याचं सोडून द्या. सुरुवातीपासून मला माहिती सांगा. छोटू, जवळच्या एखाद्या डॉक्टरला घेऊन ये बरं, आणि पोलिसांनाही माहिती दे. पोलीस? आश्चर्याने टिल्लू म्हणाले. होय, पोलीस. अहो, इथे 2 माणसं पडलेली आहेत. त्याच्यापैकी एक मरायच्या स्थितीत असून दुसरा मेलेला आहे. या दोघांपैकी एकाच्या हातात पिस्तूल आहे. टॉर्चच्या प्रकाशात त्या शुभ्र केसाच्या माणसाच्या हातात काही सापडलं नाही हे त्यांनी पाहिलं. त्यांनी त्याचे खिसे तपासले, पण त्याच्याजवळ काही पिस्तूल वगैरे सापडलं नाही. तर मग मी त्याला ठार मारलं असं जे म्हणाला ते खोटं नाही, छोटू म्हणाला. धनंजयांनी मान डोलावली. ते म्हणाले, तू पोलिसांना आणि डॉक्टरांना इथे घेऊन ये. ते येईपर्यंत मी इथे कसलीच ढवळाढवळ करत नाही. फक्त या तरुणाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीन. बाळाभाऊ माझ्याबरोबर राहतील. ही काय भानगड आहे ते मला त्यांच्याकडून समजून घेतलं पाहिजे. छोटू तिथून निघून गेल्यानंतर अरविंदाच्या मस्तकावर झालेली जखम बांधत असताना धनंजयांनी बाळाभाऊंना अनेक प्रश्न विचारून काही माहिती मिळवली. जिच्या हद्दीत तो प्रकार घडला ती गोदावरीबाई, तिची मुलगी संध्या, तिच्यावर प्रेम करणारे ते दोघे तरुण, तिला अधूनमधून संध्याकाळी दिसणारा तो शुभ्र केसांचा रहस्यमय माणूस वगैरे माहिती त्यांनी मिळवली. पण मकरंदाने आणि अरविंदाने चोरांपासून रक्षण व्हावे या दृष्टीने कोणत्या योजनाचे ठरवले होते तेही त्यांनी समजून घेतले. अरविंदाने रात्रभर घराबाहेर पहारा करण्याचे ठरवले होते, तर मकरंदाने घरातच चोराला पकडण्यासाठी सापळे तयार केले होते. अरविंदाने पहारा करण्याचा आपला बेत खरोखरच अंमलात आणला आणि त्याला हा शुभ्र केसांचा माणूस दिसताच त्याने त्याच्यावरती हल्ला केला असं दिसतंय. पण निशस्त्र माणसावर त्याने गोळी का झाडली असावी हे मात्र समजत नाही, धनंजय म्हणाले. तो धांदरट आहे आणि अतिशय भावनाप्रधान आहे. असं त्याने धांदरटपणाने गोळी झाडली आणि नंतर ती गोष्ट त्याच्या मनाला लागल्यामुळे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असं म्हणायचंय का तुम्हाला? धनंजय म्हणाले. नाही, संध्येने मकरंदाबरोबर लग्न करण्याचे ठरवले असावे आणि त्यामुळेच अरविंदाने आत्महत्येचा प्रयत्न केला. संध्येला घाबरवणाऱ्या या चोरास ठार केले आणि अशा प्रकारे तिला भीतीमुक्त केल्यानंतर आपण आता जगायचं तरी कशाला या विचाराने त्याने पिस्तूल स्वतःवर झाडले. शक्य आहे, पण ते काम एखाद्या उतावळ्या माणसाच्या हातून होईल. धनंजयांनी जखम बांधल्यामुळे अरविंदाच्या जखमेतून होणारा रक्तस्राव थांबला होता. धनंजयांनी आता त्या दुसऱ्या माणसाकडे नजर वळवली. टॉर्चचा प्रकाश त्याच्यावर टाकत ते म्हणाले, बाळाभाऊ, तुम्ही अगदी लक्षपूर्वक त्याच्याकडे पहा. त्याला तुम्ही कधी पूर्वी पाहिले होते काय? नाही. काही वेळानं डॉक्टर आणि पोलीस तिथे हजर झाले, पण त्यांनाही या मृत माणसाला ओळखता आले नाही. रात्रीच्या वेळी एक शुभ्र केसांचा माणूस या भागात भटकत असतो असे आमच्या कानावर आले होते आणि आम्हीही त्याचा तपास करत होतो. तिथे आलेला हवालदार म्हणाला, हाच तो माणूस असावा. मला वाटते हाच अलीकडे चोऱ्या करत होता. तो चोर आहे यात शंका नाही, धनंजय म्हणाले. त्याच्या खिशात घरफोडीची हत्यार आहेत, शिवाय काही पैसे व दागिने आहेत. आज रात्रीच त्यांना कुठेतरी चोरी केलेली दिसते. येथे जवळच राहणाऱ्या पाटणकर मटजींनी नुकतीच ठाण्यावर चोरीची वर्दी दिलेली आहे, हवालदार म्हणाला. आणि त्याने त्या मृत इस्माळचे खिसे तपापले.
आणि त्यातल्या वस्तू बाहेर काढल्या. हेच त्या भटजींच्या बायकोचे दागिने, तो म्हणाला. मी ते चांगले ओळखतो. हाच चोर आहे तर सिद्ध झालं, पण हा कोण आहे कोण आणि आला कुठून? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचे काम धनंजयांनी पोलिसांवर सोपवले. अरविंदाला ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. नंतर टिल्लूंबरोबर धनंजय गोदावरीबाईंना ती हकीकत कळवण्यासाठी तिच्या घरी आले. वाटेत ते म्हणाले, बाळाभाऊ, आता रात्रीच मी मुंबईला परतणार आहे. मी इथे राहिल्याने विशेष काय होणार आहे? ही अगदी साधी आणि सरळ केस आहे. एका अविचारी तरुणाने चोराला ठार केल्यानंतर मूर्खपणाने स्वतःवरही गोळी झाडून घेतली. वाईट गोष्ट झाली. एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन न्यायदेवता त्या तरुणाला कडक शासन देणार नाही असं मला वाटतं. पण तुम्ही जाणार कसे? माझ्या घरात शिरलेल्या चोराचं काय? तो चोर यापुढे तुम्हाला कधी त्रास देणार नाही, धनंजय म्हणाले. तो ठार झाला की. अरे खरंच, हे मी विसरलोच, टिल्लू म्हणाले. धनंजय, काय भयंकर रात्र आहे. आमच्यासारख्या साध्या माणसांच्या जीवनामध्ये अशा दुःखद घटना का घडाव्यात ते समजत नाही. अरविंद असा का करेल काय समजत नाही. गप्प राहा, धनंजय म्हणाले. आता ते गोदावरीबाईंच्या घराजवळ पोचले होते. कोण अरविंद? घरातून कोणीतरी विचारले. हा त्या मकरंदाचा आवाज, टिल्लू हळूचकन म्हणाले. धनंजयांनी टॉर्चच्या प्रकाशात पाहिले. एक भक्केबाज पोशाख केलेला इसम घरात शिरण्याच्या बेतात होता. त्यावरून तो बाहेरून कुठून तरी आला असावा असा त्यांनी तर्क केला. कोण बाळाभाऊ? त्यांना ओळखून मकरंद म्हणाला. तुम्ही अरविंदांना पाहिले काय? त्यांनी वेड्यासारखे आजपासून रात्रभर घराबाहेर पारा करण्याचे ठरवले होते. मी गोळीबाराचा आवाज ऐकला, म्हणजे तसं मला वाटलं, म्हणून मी बाहेर आलो होतो. तुम्ही आवाज ऐकलात? धनंजय पुढे होऊन म्हणाले. मकरंदांनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. धनंजयांनी स्वतःची ओळख दिली व बाळाभाऊंनी अरविंदाला झाडीत कोणत्या परिस्थितीत पडलेला बघितला हे सांगितले. काय, अरविंदाने आत्महत्येचा प्रयत्न केला? मकरंदाने प्रश्न केला. असं दिसतंय खरं, पण का? तूच हा प्रश्न विचारावा याचं मला मोठं नवल वाटतंय, बाळाभाऊ पुढे होऊन म्हणाले. संध्याने तुझ्याबरोबर लग्न करण्याचे ठरवले आणि त्यामुळे. जरा थांबा, मकरंद म्हणाला. बाळाभाऊ, तुमची काहीतरी चुकीची समजूत झालेली दिसते. संध्याने मला नकार दिलाय. हा, काय? आश्चर्याने धनंजय आणि बाळाभाऊ एकदम म्हणाले. होय, संध्याने मला अगदी स्पष्ट शब्दात नकार दिला. आज तिने आपला निर्णय कळवण्याचे कबूल केले होते. अरविंदाबरोबर आपण विवाह करणार असं तिने मला सांगितलं. अरविंदाला तिने पसंत केले, टिल्लू म्हणाले. तर मग त्याने आत्महत्येचा का प्रयत्न केला असेल? तेवढ्यात कोणाची तरी पावलं वाजली. मकरंद, अरविंद कुठे आहे? तिथे येताच संध्याने विचारलं. तुम्ही बाळाभाऊंना सांभाळा. संध्याच्या प्रश्नानं गोंधळलेल्या मकरंदला धनंजय म्हणाले आणि ते पुढे झाले. संध्याताई, मी बाळाभाऊंचा मित्र आहे. तुम्हाला एक वाईट बातमी कळवण्याची पाळी माझ्यावर आली आहे. संध्यानं डोळे विस्फारून त्यांच्याकडे पाहिलं. अरविंदाबद्दल? धनंजयांनी मान डोलवली. काय झालंय तरी काय त्यांना? त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलंय. मी गोळीबाराचा आवाज ऐकला, संध्या म्हणाली. होय, अरविंद जखमी झालेत, पण त्यांच्याबद्दल चिंता करण्याचं कारण नाही, धनंजय म्हणाले. मला त्यांच्याकडे घेऊन चला, संध्या निर्धारानं म्हणाली. संध्या, त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मकरंद मध्येच म्हणाला. नाही नाही, ते खरं नाही. बिचारे अरविंद, मला त्यांच्याकडे घेऊन चला. आपण लवकरच तिथे जाऊ, पण चला, प्रथम ही हकीकत तुमच्या आईला कळूया. शिवाय मला तुमची मदतीची थोडी आवश्यकता आहे. गोदावरीबाई दारातच त्यांना भेटल्या. त्यांना ही बातमी सांगताच त्यांचा चेहरा अतिशय उतरला. त्यांना घेरी येईल की काय असं त्यांच्याकडे पाहणाऱ्यांना वाटलं. पण गोदावरीबाईंनी स्वतःला सावरलं आणि त्या संध्याचे सांत्वन करू लागल्या. संध्या खाली बसून हुंदके देत होते. संध्या, रडू नकोस बाळ, गोदावरीबाई म्हणाल्या. चला, आपण सर्वच घरात जाऊया. आणि त्या तिला आत घेऊन गेल्या. हा फारच वाईट प्रकार झाला, धनंजय मकरंदला म्हणाले. प्रत्यक्ष इथं काय घडलं ते मला सांगा. अरविंदाने आणि तुम्ही सध्या या घरात राहण्याचे आणि चोरासाठी पहारा देण्याचे ठरवले होते असं मला बाळाभाऊंनी सांगितलं होतं. हो, मी दाराला आणि खिडक्यांना काही सापळे बसवले आणि आमचं जेवण उरकल्यानंतर अरविंद पहारा करण्यासाठी बाहेर निघून गेला.
त्यावेळी त्यांची मनस्थिती चांगली नसावी असं तुम्हाला काही दिसलं होतं? हो, त्यांची मुद्रा प्रसन्न दिसत नव्हती. ते काहीतरी विचारात गर्क असावे असं वाटत होतं. पण ते नेहमीच काहीतरी विचारात घडल्यासारखे दिसत असत. म्हणून त्याबद्दल आम्हाला काही विशेष वाटलं नाही. लग्नाबाबत आज संध्येकडून उत्तर मिळवायचं असं मी ठरवलं होतं. कारण लवकरच मी काश्मीर इथे जाणार आहे. संध्या जर माझ्याबरोबर विवाह करण्यास तयार झाली तर मी तिलाही बरोबर घेऊन जाण्याचं ठरवलं होतं. जेवल्यानंतर गोदावरीबाई आपल्या खोलीत निघून गेल्या. रोज जेवणानंतर 1 तास विश्रांती घेण्याचा त्यांचा नेहमीचा नियम आहे. अरविंद पहारा करण्यासाठी बाहेर निघून गेले आणि त्यानंतर मी संध्येला विचारलं. मकरंदाने दीर्घ श्वास सोडला आणि तो पुढे म्हणाला, संध्येनं माझी निराशा केली. आपण विचार करून अरविंदाबरोबर विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे असं तिने मला सांगितलं. अरविंदाचा आणि आपला बालपणापासूनचा स्नेह आहे असं ती म्हणाली. ते ऐकताना टिल्लू तोंडाने चकचक करत होते. धनंजय मृदू स्वरात म्हणाले, नंतर तुम्ही काय केलं? काय करणार? मकरंद म्हणाला. संध्येच्या नकारानं माझ्या हृदयावर मोठा आघात झाला. मी घरातून बाहेर पडलो आणि वेड्यासारखा भटकत होतो. तुम्ही अरविंदांना किंवा इतर कोणाला पाहिलं नाही काय? नाही. मी घराभोवतालच्या बागेत फिरत होतो. फारसा दूर गेलो नाही. गवतात केरकचऱ्यात फिरून मला माझे बूट खराब करायचे नव्हते. मी परत घरात शिरणार तोच गोळीबाराचा आवाज ऐकला. काही क्षण मी कानोसा घेतला आणि काय करावं याबद्दल मी विचार करत होतो. तोच अरविंद घराबाहेर पहारा करीत आहे या गोष्टीची मला आठवण झाली. त्याला पाहण्यासाठी मी पुढे झालो आणि मग तुम्ही मला दिसलात. अंगावर शारे आणि मकरंद पुढे म्हणाला, किती भयंकर प्रकार आहे हा. इकडे मी माझ्या दुर्दैवाला दोष देत होतो आणि तिकडे अरविंदाने चोरावर गोळी झाडून नंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. अरविंद पिस्तूल बाळगत असत काय? धनंजयने विचारले. त्यांच्या प्रश्नाने मकरंद चकित झाला. नाही, या आपल्या देशात पिस्तूल हातात घेऊन फिरणारे लोक सहसा आढळत नाहीत. त्याच्याजवळ ब्रह्मी कारागिरीचे एक पिस्तूल कधी तुम्ही पाहिले होते का? नाही. पण तशा प्रकारचे एक पिस्तूल माझ्या यजमानांनी मला दिले होते. दाराजवळ उभ्या असलेल्या गोदावरीबाई मध्येच म्हणाल्या. त्यांचा चेहरा अतिशय घाबरलेला होता. ते मी दिवाणखान्यातील माझ्या टेबलाच्या खाणामध्ये नेहमी ठेवत होती. घाईघाईने त्या धावत टेबलाजवळ गेल्या. तो खण उघडताच त्या म्हणाल्या, ते पिस्तूल इथे दिसत नाही. अरविंदाने ते खात्रीने नेले असावे, मकरंद म्हणाला. यावरून घरातून बाहेर पडण्यापूर्वीच त्यानं आत्महत्या. कृपा करून त्यासंबंधी आता काही बोलू नका, गोदावरीबाई म्हणाल्या. संध्येला मी आता आतल्या खोलीत झोपवले आहे आणि मला आता तिच्याजवळ बसलं पाहिजे. त्यांचा दुःखावेग अनावर झाला आणि त्या एकदम म्हणाल्या, मीच त्या अरविंदाला तसं करण्यास भाग पाडलं. छे, गोदावरीबाई. पुढे होत टिल्लू म्हणाले, तुमचा त्या गोष्टीशी काहीच संबंध नाही. तुम्ही असले विचार मनात आणू नका. ते खरं, पण सर्व माझाच अपराध हो. संध्या मकरंदाला पसंत करील असं मला वाटलं. तसे ती माझ्याजवळ म्हणाली पण होती. जेवण झाल्यानंतर मी मूर्खासारखं ते अरविंदला सांगितलं असं म्हणून त्या मोठ्याने रडू लागल्या. काही वेळानं धनंजय टिल्लू बरोबर बाहेर पडले. बाळाभाऊ, कधी कधी सदहेतूने केलेल्या गोष्टी सुद्धा किती विघातक होतात हे एक उदाहरण आहे. संध्येच्या तोंडून नकार ऐकल्यानंतर अरविंदाला जास्त धक्का बसेल या भीतीने गोदावरीबाईंनी त्याला ते सांगितले. मी आता छोटूसह मुंबईला जाणार आहे. तुमच्या त्या चोराचा कायमचाच बंदोबस्त झालाय, धनंजय म्हणाले. आता ते दोघे अपघाताच्या ठिकाणाजवळ पोहोचले होते. अरविंदाला हॉस्पिटलात नेण्यात आले होते आणि मृत माणसालाही तिथून हलवले होते. पण पोलीस तिथे होते. प्रखर दिव्याच्या प्रकाशात ते काहीतरी शोधत होते. हे काय चाललंय? हवालदाराने त्यांना ओळखले. तो म्हणाला, आम्ही दुसऱ्या पिस्तुलाचा शोध घेतोय. दुसरे पिस्तूल? हो, ज्या पिस्तुलाने खून झाला ते पिस्तूल. अरविंदच्या हातातले पिस्तूल मी तपासले होते. त्याने 2 गोळ्या झाडल्या होत्या. ते खरंय साहेब, हवालदार म्हणाला. पण त्या दुसऱ्या माणसाचा वेगळ्याच पिस्तुलाने खून झालाय असं डॉक्टर म्हणतायत. ते ऐकता धनंजयांना अतिशय आश्चर्य वाटलं. हवालदाराच्या तेवढ्याच वाक्यानं त्यांना या प्रकरणाबद्दल इतके औत्सुक्य वाटले की लागलीच त्यांनी आपला मुंबईला परतण्याचा बेत रद्द केला.